भाजप प्रवक्ते आरती साठे न्यायाधीश बनल्या। रोहित पवारांचा आरोप, आरती साठेंना न्यायाधीश बनवण्याचा नियुक्तीचा प्रस्ताव तातडीने थांबवावा अशी मागणी रोहित पवारांनी केली। तर हा निर्णय उच्च न्यायालयाच्या इतिहासाला कलंकित करणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आरती साठेंची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं न्याय व्यवस्था आहे, ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोक शंका घेऊ शकतात। आणि आज या नियुक्तीवर लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारने आणि आपले CJI जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथे करत आहोत। पक्ष कोणताही असेल, पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या चुकीच्या भूमिका नाही समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। काँग्रेसला बोलण्याचा अधिकारच काय? त्यांची जंत्री काढली ना तर तोंड लपवायला जागा राहणार नाही। कोण कुठल्या परिवारातून आलाय यापेक्षा नियुक्त होणारा व्यक्ती याची क्षमता काय हे महत्त्वाचं आहे। जे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता ट्विट करतायत त्यांना त्यांच्याच पक्षातल्या राज्यसभेच्या पुण्यातल्या खासदारांच्या कोण कोण मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आहे हे नावं सांगणं मला संयुक्तिक वाटत नाही। त्यामुळे क्षमतेच्या आधारावर निर्णय होतो, तो निर्णय झालाय।